पत्तागोबीची भाजी करता येत नाही. भूक कुठं गेली? काय करायली काय माहिती. अरे आमची भूक कुठं गेली? इतक्या दिवसापासून ते तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी असे स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरसच स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. हे मागचं इग्नोर करा, मागचं बॅकग्राऊंड इग्नोर करा. जसं कारण घर आहे म्हणल्यावर काय, कपडे असणार, सगळ्या गोष्टी मागा लाटा इकडे तिकडे दिसणार तुम्हाला, काही नाही गादी लाटाकले तिकडे. तर मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजले दादा 10 वाजलेले आहेत आणि अजून आमची आवराआवर सुरू आहे, कारण आम्हाला जायचं आहे दुकानावर. काम केलं तर पैसे भेटणार, पैसे भेटणार तर काम करणार. ही आहे शिवानी. सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे. कोणाकोणाला शिवानी माहिती आहे सांगा बरं कमेंटमध्ये. तुला ओळखत नाही कोणी शिवानी? ओळखते नाही ओळखत तुला कोणी? ओळखते. आणि सकाळी 9:30 10 वाजले, 9 वाजून 58 काहीतरी 48 मिनिटं झालीत. मला पण परफेक्ट टाईम नाही माहिती. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग हे बोलून आता व्हिडिओला सुरुवात करतो. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करत असताना कधी कधी मागं पुढं होतं, काही विषय नसतो नाही का? कोण टाकेल ना तू रेग्युलर व्हिडिओ येत नाही काही तुमचे टाइम नसतो ना. हां. आणि कान टोचा मला कान टोचत होता, त्याचे तर मी त्याचे कान टोचून आणलेले आहेत. तो थोडा त्रास देत आहे. आणि मला कमेंट आली, एक कमेंट आलेली आहे बाळाबाबतीत. तर त्या कमेंटचं उत्तर पण मी पुढे देणार आहे आणि स्पष्टीकरण देणार आहे, क्लिअर कट. त्याच्यानंतर परत मला ती गोष्ट परत म्हणजे एक समजूतदारपणे सांगणार आहे, फक्त समजून बाकी काहीच नाही. मला कान टोचले मी तिथं पण नाही व्हिडिओ शूट केला, कारण नको सध्या नको. रात्रभर हे करत रडत होता काल. आज ठीक आहे, आज शांत. एकदा झोपलं ना रात्री उठत नाही. आणि त्याला तो झोपतो कसा, त्याला काय लागतं हनुमान चालीसा. आणि आमच्या बाळाला झोपायला आजकाल हनुमान चालीसा लागतं, तेव्हा ते वाजलं तेव्हाच झोपली ती मस्तपैकी. तुम्हाला काय सांगावं हे तुम्हाला बघायला भेटेल लवकरच. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलो, 2 महिन्याचा ज्यावेळेस आमचा रुद्रांश होईल त्यावेळेस मी त्याला दाखवेल. आणि बाकीची गोष्ट पण मला बोलायची आहे, ती मी पुढे बोलणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. जास्त दिवस नाही राहिले. व्हिडिओ कुठं स्किप न करता बघायला विसरू नका. आता तुम्ही म्हणताल असं का करतोय, तर ते पण तुम्हाला सांगतो मी. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करू शकता. आणि कमेंट सुद्धा छान छान कमेंट येऊ द्या. शिवानी बघा मस्तपैकी छान असा नाश्ता बनवती आहे. आणि नाश्त्याला काय चालू आहे? हे उपमा बनवते. मला उपमा खायचा होता, मला तिला थोडंसं उपमा मला बनवून दे. खरं तर मी उपमा मीच बनवणार होतो, पण विषय काय झाला माहिती का? की म्हणजे नाही, तुम्ही आता तुमचे कामं लई करायला लागलीत, मला काम करू दे एखादं तरी, म्हणून तिला उपमा बनवायला आता थोडंसं कामाला लावलं मी, जास्त नाही कामाला. ती तिथे काही जास्त काम करत नाही, कारण तिला आमचा ऋतू बाळ सुधरू देत नाही. सुधरून देत नाही. त्याला नुसत्या गप्पा लागत्या. तुम्हाला बघायला आवडेल आणि मजा वाटेल, पण आता सध्या नाही. तर त्याचं कारण पण मी सांगणार आहे. मम्मी पण सांगेन कारण तुम्हाला, कारण मम्मी सध्या भाजी निसत आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. मम्मी ही बघा, इथं मम्मी बसलेली आहे. नमस्कार. मम्मी बसली आहे इकडं, मी इथे येऊन बसलो. आता मी म्हणलं चला तुम्हाला एकदा मम्मी दाखवून देतो. मम्मी चालू आहे गोबीची भाजी. गोबी सकाळ सकाळ करावं लागतं काम. कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला भेटतो. थांबा. काय शिवण तू उपमा असा कसा उपमा चालला? हां, याच्यामुळे तुम्हाला सांगू का मित्रांनो, मी ना मला कधी कधी शिवानीच्या हाताने बनलेलं ना खायला जरा टेन्शन येतं. कारण शिवानी ना एक्सपेरिमेंट केल्यासारखं का करायला लागली शिवानी तू? ते पहिले टॉम अँड जेरीच्या कार्टूनमध्ये माहिती आहे तुला, असं दाखवत होते ते त्या कढईमध्ये काहीतरी टाकायचे आणि ते लांबून असं चमच्याने हलवायचं. हे काय असं उपमा करतात तुम्ही घरात? सांगा बरं माझ्या ताईंनी, आईंनी, सगळ्यांनी सांगा बरं कमेंटमध्ये. खरंच तो खरं आहे. विसरल्यासारखंच करायला बरं, कालपासून सगळं विसरल्यासारखं करायला. तुम्हाला काय सांगावं, काहीतरी नवीन काही चेंजेस करत राहते. कोण असं करते शिवानी? तर तुम्हाला परत एकदा कसा पण बनवून खाऊ तर वाटला पाहिजे तो.
तिने काल पण टोमॅटोची चटणी तिला थोडीशी मला टोमॅटो चटणी कर मला तर मग टोमॅटो चटणी करायला लावली टोमॅटो चटणी जाळून टाकली बाईने. जाऊन हा, मग आणि काल कढी करायला लावली तर ती दूध फुटल्यासारखी कढी बनवली. मग त्यात बेसन नाही टाकलं ना. माणूस विसरत असतं का स्वयंपाक? थोडा किचन मध्ये राळा आहे आमच्या, कारण तुम्हाला सांगू का थोडा नाही लय जास्त आमची इथं कसं माहिती का लक्ष देणं होत नाही लहान लक्ष मुलं. देणं नाही होत ना हो, जास्त दडदड नाही ना. आणि ते झोपला ना मग मला कधी कधी तो बिचारा काही झोपतच नाही लवकर. तो झोपला ना मग मी पण थोडं झोपून घेते. मला झोप भेटत नाही कशी. चला आता 1-2 मिनिटात भेटतो तुम्हाला परत. मला उपमा उपमा रेडी आहे, तुम्ही पण येऊ शकता आमच्या नाश्त्याला. ये देखो. चला. आणि पातळ उपमा घ्या तिला. पातळ नाही केलं. तुला म्हणजे तुझ्या खायच्या हिशोबाने केला का शिवानी? अहो पातळ नाही केला तो घट्ट होईल ना. थांबा ना 2 मिनिट. तुम्हाला मी उपमा दाखवतो. चला अहो थांबा ना 2 मिनिटात प्लेट मध्ये घेतो आणि उपमा दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्हाला जसं की दाखवलं. काय मिरच्या दळायला मिरच्या आम्ही ना घरी तुम्हाला सगळं तिखट बनवून खातो. हे बघू शकता अशा मिरच्या आहेत. ह्या मिरच्या मम्मीनी खुडून त्याचं तिखट बनवायचं ना, है ना? घरगुती तिखट. घरगुती तिखट बनवून खातो आम्ही. आम्ही बाहेरचं केमिकल म्हणजे दुकानातलं नाही खात आम्ही बनवलेलं. आणि दुकानातलं काऊन खात नाही, कारण केमिकल वगैरे टाकते त्यात, लाल सर केमिकल टाकत असते. तिकडं बघा ना. कशामुळे खात नाही तुम्ही? चांगलं नसतं म्हणून? चांगलं नसतं म्हणून चव नसते त्याला, याला चव लागते. चव असते याला. अच्छा जरा भाजी केली तर चवदार लागते आमची. अच्छा. तर आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का मी, शिवानी एक काम करू शकते की माझं छोटंसं मम्मी बघा कशी गोबी खावं लागली बाई. काय? तुम्हाला गोबी कापता येत नसेल तर तुम्ही मम्मीकडून शिकू शकता. अशी गोबी कापायला पाहिजे हातावरची. मम्मी तू अशी का गोबी कापता? खावं लागली. लोक खाली म्हणजे बाकीचे जणांना खाली ठेवून गोबी कापतात आणि हातावर गोबी कापती बघा. रिस्की महामंडळी, रिस्की महामंडळी. बारीक कापता येते. मोबाईल घे इकडं, डब्बा घेऊन इकडं. आ ओ ई आई ओ औ. आता आमचे आणि हे बघा व्हिडिओ मस्त येणार आहे, कारण आता मी व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल धन्यवाद. पण बाळ दाखवायचंय, पण त्याच्या मागे बी काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे बाळ दाखवत नाही. कसं आहे आता तुम्हाला काय सांगायचं होतं, तुम्हाला खुशखबरी देतो मी. हा. माझी खुशखबरी ऐकून घ्यानंतर आपण त्या विषयावर परत बोलूया 2 मिनिटात. इकडे बघा मस्तपैकी पप्पाला मोबाईल आणलेला आहे मी काल. रेडमीचा 15 नोट 15 आणलेला आहे पप्पाला मस्तपैकी. छान येत रे, मला मोबाईल घ्यायचा होता त्यांनी घेतलाय. पप्पा फोन दाखवा तुमचा. हा, काही गरज नाही. पप्पा फोन दाखवा ना. तर पप्पाला मोबाईल घेऊन दिला. हे बघा मस्त छान असा मोबाईल आहे. बघा किती भारी, एकदम स्लिम पीस आहे. बघा किती स्लिम पीस आहे. बघा हे बघा, हे बोटापेक्षा बारीक पीस आहे. खरंच ना, काय इन्व्हेन्शन, काय कंपनी असेल तुम्हाला सांगतो. काय काय दिमाग लावला असेल कंपनी की एवढा बारीक पीस बनवला ना. शोर आहे. बाई 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 बाई. माणूस बारीक असला की त्याला खावं लागतं मम्मी जाड व्हायसाठी. तुला चार्जिंग संपली होती. पण इथं मोबाईलच बारीक करून असं टाकला. नसतंय काही. आता मी नाही खाल्लं तरी मी जशी तब्येत आहे तशीच राहते, तसं नसते काही. एकदम भारी तुम्हाला सांगतोय बघा. चार्जिंग एवढा स्मूथ चालतो नाही बघा. मला हे कलर नव्हता आवडत, तुला लयच काय किती भारी कलर लागले आहे ना ना, काय माहिती. कसा वाटला सांगा बरं पप्पासाठी कमेंट. पर्पल काय पर्पल. आणि हा मोबाईल पप्पाला मी घेऊन दिलाय. पर्पल की दुनिया में जीते. अरे भूकू. पप्पाला मोबाईल मी घेऊन दिलाय. हा, माहिती त्यांनी आहे बी तुम्हाला. गळ्यात अडकून द्यायला. ह्याच्यात पण कॅमेरा खूप छान आहे बघू मला नाही शकता. आवडत हे का? पर्पल. छान. भूकू लागला ना. कुठे गेला भूकू? कुठे Smile, गेला please. भूक लागली तुझी? भारी. भूक कुठे गेली मला तू सांग. भूक शिवानीला गेली. पत्ताकोबीची अरे मम्मी झोपली. पत्ताकोबीची भाजी करता येत नाही. भूक कुठे गेली? काय करायली काय माहिती. अरे आमची भूक कुठे गेली? इतक्या दिवसापासून ते छान आहे भूक नाही बघा, लागत clear त्याला. आहे. त्याची भूक कुठे गेली सांग. नाही गेली त्याची भूक. कोणाला भूक नाही लागत? ही भूक तुझ्या लागली. पोराला तुझ्यासारखं आणि शिकवायचं. व्हिडिओ काढण्यासाठी तर खूपच भारी तुम्हाला सांगतो बघा क्लिअरिटी. मी बोलणार भूक मोबाईल हालत नाही, कॅमेराची जबाबच नाही आहे बघा. नाही आता आली भूक लागली. व्हिडिओचा जबाबच नाही. व्हिडिओ खूप छान आहे. मम्मा चला. आता त्याच्यातच काढून व्हिडिओ सोडणार आहेत आम्ही. त्याच्यासाठी आता मम्मीला एक वेगळं चॅनल खोलून द्यावं लागतं आता बघा. हा, बाय. चिंचडी एक द्यावा. आता हे शिवानीला गोबीची भाजी खाऊ घालायची का नाही खाऊ घालायची सांगा कमेंट मध्ये. गोबी चालती का नाही. जाऊ दे आपलं ते कमेंटवर घेऊया आपण. चला तिकडे आता मेन मुद्द्यावर येऊया. टाइमपास नाही करता, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे केव्हाचीच. पण आता मला आणला कसं आहे सांगा मला कमेंटमध्ये. आणि बाकी आता तुम्हाला मी
मेन मुद्द्यावरती बोलतो. मम्मी एक काम काल करा, पोरालाच घेऊन जा दुकानात. काल जे कमेंट आली मम्मी, कालच्या कमेंटवरचा विषय. आवाज कमी करा ना तुमचा. काहून तुम्ही दांगोडा लावला? काहून दांगोडा लावला? तुम्ही मला मोबाईल घेऊन देणार होते, तुम्ही कसं काय घेतला मोबाईल? शिक 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 शिक. पप्पा दिसत नाही तिकडून. हे बरोबर नाही. तुम्हाला मी पैसे दिले आणि मला मोबाईल दिला नाही तुम्ही. मेन मुद्द्याकडे वळूया आता. मेन मुद्द्यानुसार बाई ये शिवानी नाही खायचं. तर विषयाचा मुद्दा आता तुम्हाला सांगू काय तर आता मी तुम्हाला सांगतो. कमेंट आलेली जी आहे, तुम्ही बाळ का दाखवत नाही, तर तुम्हाला मी सांगू का की बाळ थोडं लहान आहे सध्या, त्यामुळं बाळ दाखवत नाही. पण बाळ लवकरच, मी सांगितलं ना, 2 महिन्याच्या नंतर बरोबर तुम्हाला बाळ बघायला भेटणार. आणि एक विषय असा झालता की माझ्या चॅनलवरती स्ट्राईक पडलेली आहे, जी लहान मुलाला दाखवल्यानंतर स्ट्राईक पडलेली आहे 90 दिवसाच्या टायमिंगमधली. तर विषय असा आहे, जर मी व्हिडिओमध्ये बारका मुलगा घेतला तर मला परत मेन स्ट्राईक पडेल आणि प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं मी सध्या लहान मुलाला दाखवत नाही आहे. थोडा प्रॉब्लेम समजून घेत जा, दाखवायला काही नाही आहे. आता तुम्ही मला इंस्टा वगैरेवर फॉलो केलं असेल तर तुम्हाला स्टोरी वगैरे बघायला भेटतीलच, काही विषय नाही तिकडं. पण यूट्यूबवरती काय झालेलं आहे, मला एक पॉईंट पडलेला आहे, त्याच्यामुळंच मला तिथं नोटिफिकेशन म्हणजे मेल आला होता त्यांचा तिकडून. तर त्या मेलमुळं मी सध्या 90 दिवस तरी ते दाखवू शकत नाही. म्हणजे 90 दिवसामधलं तर 1 महिना कटलाच आहे. अजून समजा म्हणजे 90 दिवसामध्ये 1-1.5 महिना 2 महिना काहीतरी कटलेला वाटतं मला ते चेक करून. पण 2 महिन्याचं झाल्यानंतर मी परफेक्ट तो दाखवणार. मग तिथं काही बी होऊ, आपण टेन्शन घेत नाही. पण कसं आहे, स्टार्टिंगला त्यांनी मला सांगितलं होतं की परत तुम्ही ही रिपोस्ट करू नका. त्यामुळे जर मी मागं पुढं करून विचार करून टाकतोय. आणि हे मुद्दा नंबर 1 राहिला. मुद्दा नंबर 2 असा की मी काही तुमच्यापासून लपवणार नाही आणि ते पोरगं कुठं जाणार नाही. ते पोरगं आपल्या चॅनलवरती राहणार आहे, त्याच्यामुळं काही विषयच नाही, नाही का. आता काय करतो माहिती आहे का, मी मस्तपैकी नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला मस्त भेटतो मी थोड्या वेळाने. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा, मम्मी तुम्हाला डायरेक्ट घरी बोलले बाळाला बघायला. तुम्ही डायरेक्ट घरी येऊ शकता बाळाला बघायला, काहीच विषय नाही. आणि त्याच गोष्टीमुळे जर मी टाळाटाळ म्हणजे टाळाटाळ नाही करते, पण थोडं विचारपूर्वक काम करतोय कुठं पण. हां, आणि हा व्हिडिओ कोणचा स्ट्राईकचा ना. हां, मी सांगितलं होतं प्रॉब्लेम आला होता म्हणून बाळाचा व्हिडिओ टाकला. काय विषय होतो माहिती का, बाळाचा व्हिडिओ टाकला तर यूट्यूबकडनं कधी कधी चेकिंगमध्ये कमेंट बंद होतात. कमेंट बंद झाल्या किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो व्हिडिओला, त्याच्यामुळे मी सध्या थोडं टाळलं होतं. पण त्याच गोष्टीचं उत्तर देत होतं. पण दाखवणार म्हणजे दाखवणार. 2 महिने त्याचे पूर्ण होऊ द्या. 2 महिने पूर्ण झाले की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसणार. आणि तुम्हाला सांगू का, बाळ दाखवायचं असतं सगळ्यांना, बघणार तुम्हाला बाळाचा चेहरा सगळं बघायला भेटणार, काही विषय नाही. पण कसं असतं माहिती का, कधी कधी बाळाचा म्हणजे पुरेपूर नुसतं चॅनलवर टाकण्यासाठी यूज नाही केला पाहिजे. काही काही जागेवर असं होतं, पण तुमचा भाऊ असं काही करीत नाही. जे मला वाटतं योग्य मी तेच काम करतो, सरळ सरळ सांगतो तुम्हाला मी. आता बाकी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला माझं भाषण कसं वाटलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. काय तिकट झाला? शाबदाना तिकट झाला? खिचडी रे, खिचडीचा विषय चालू. तर चला, भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. आता दुकानावर जायचा टाईम झाला. आता खूप वाजलेत, 10 वाजून गेले. आणि हा व्हिडिओ फक्त 15 मिनिटात शूट केलेला आहे. असं म्हणून मी येतो. आता मी काय करणार आहे माहिती आहे का, अवतार सगळा चेंज करणार आहे. मला तर कोण नीट म्हणणारच नाही असं माहिती आहे. आणि संध्याकाळी पिक्चर बघायला जाणार, तेरे नाम. मम्मी जाऊ का पिक्चर बघायला जाऊ? मला अजून बी पिक्चर बघायला जायचं म्हणलं तर मम्मीची परमिशन घ्यावं लागते, तर मला जावं लागतं. मम्मी हा म्हणली तरच मी जाणार. एक काम कर ना, चिंटूला विचार. नको, चिंटूला नको विचार. चिंटूला नको विचारला. चिंटूला विचारलं ना पोरगं मला बाहेर बी जाऊ द्या. चला, भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, सबस्क्राईब करा चॅनलला. काळजी.